छत्रपती शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती के.एस.ए. लीग सुरू आहे. यामध्ये दुपारी 4 वाजता संयुक्त जुना बुधवार पेठ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात लढत झाली. दोन्ही संघांकडून सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्यात आला. संयुक्त जुना बुधवार पेठच्या प्रथमेश जाधवनं सामन्याच्या 4थ्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर दिलबहारच्या खेळाडूंनी गोल नोंदवण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. सामन्याच्या 23व्या मिनिटाला जुना बुधवारच्या प्रथमेश जाधवनं आणखी एक गोल नोंदवत संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. संयुक्त जुना बुधवारपेठच्या शुभम जाधवनं दिलबहारच्या डी बाहेरून मारलेला जोरदार फटका गोलरक्षक जयकुमार मेथेनं उत्कृष्टरित्या रोखला. संयुक्त जुना बुधवारपेठकडून शुभम जाधव, तुलुंगा रविराज भोसले यांनी तर दिलबहारकडून सुशांत अतिग्रे, प्रथमेश भोसले, निक्सन, सार्थक मगदूम यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. दुपारी 1:30 वाजताचा सामना उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम आणि पाटाकडील तालीम ब यांच्यामध्ये खेळला गेला. सामन्याच्या 33व्या मिनिटाला श्रीकांत मानेनं तर 43व्या मिनिटाला अथर्व पाटीलनं गोल नोंदवत उत्तरेश्वरची आघाडी 2-0 अशी केली. उत्तरार्धात हीच आघाडी कायम राहिल्यानं उत्तरेश्वर संघानं 2-0 अशा गोलफरकानं हा सामना जिंकला. दरम्यान पाटाकडीलच्या रोहित देवणे आणि उत्तरेश्वरच्या अथर्व मोरे या खेळाडूंमध्ये मारामारी झाल्यानं पंचांनी दोघांनाही रेड कार्ड दाखवलं. उद्या दुपारी 1:30 वाजता संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि 4 वाजता पाटाकडील तालीम अ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ अशा लढती होणार आहेत.